नमस्कार. आपल्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक धामधूम सध्या सुरू आहे आणि आपल्या आटपाडी तालुक्यातून ज्यांनी सांगली जिल्हा परिषदमध्ये समाज कल्याण सभापती म्हणून संपूर्ण जिल्हा परिषद हलवून सोडली, गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत बांधापर्यंत जाणारं नेतृत्व, स्वतःचं असणारं वैयक्तिक कर्तृत्व आणि सर्वांमध्ये मिसळण्याची क्षमता आणि काम करण्याची धमक असणारं हे नेतृत्व म्हणजे आदरणीय ब्रह्मानंद शेठ पडळकर आहेत. तर त्यांनी जिल्हा परिषदमध्ये समाज कल्याण सभापतीपद भूषवताना अनेक गोरगरिबांना घरकुलांच्या माध्यमातून असेल, वेगवेगळे पतदिवे असतील, हायमास्ट असतील, मोठमोठ्या ज्या काही समाज कल्याणच्या योजना आहेत त्या प्रभावीपणे राबवण्याची ठोस कामगिरी ब्रह्मा शेठनी केलेली आहे. आणि म्हणून आजपर्यंतच्या इतिहासात आपल्या खानापूर आटपाडी तालुक्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी कुणालाही संधी मिळालेली नव्हती. तर या ठिकाणी ब्रह्मानंद पडळकर साहेबांचं कर्तृत्व आहे, त्याचबरोबर बहुजनांचे आधारस्तंभ असलेले महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या वलयाचा उपयोगसुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ब्रह्मानंद पडळकर साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जर संधी मिळाली नक्कीच विजयाची खात्री आणि हमी देता येईल असं हे नेतृत्व आहे. म्हणून आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, पंचायतराज व ग्रामविकास मंत्री आदरणीय जयभाऊ गोरे साहेब यांच्याकडेही प्रभावी आणि आग्रही मागणी या ठिकाणी आम्ही ब्रह्मानंद पडळकर साहेबांना विधान परिषद लढण्यासाठी संधी द्यावी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. म्हणून आम्ही पूर्ण ताकदीनिशी या मोहिमेमध्ये सगळेजण सक्रिय झालेलो आहोत आणि नक्कीच जर पक्षानं आदरणीय ब्रह्मानंद पडळकर शेठना संधी दिली तर नक्कीच भारतीय जनता पार्टीचा गुलाल या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सातारा आणि सांगली मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या अंगावरती गुलाल पडेल ही मात्र आम्ही ठामपणे आशा बाळगून आहोत, खात्री आहे. आणि पक्षीय बलाबल जर काढलं तर याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं बलाबल या ठिकाणी मतदारांचं सुद्धा जास्त आहे. सोशल माध्यमावर ते अशी टीका होती की आमदार पडळकरांच्या घरामध्ये सर्व पदे पाहिजे. अनेक उत्तम जे जानकर यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अशा प्रकारची टीका होती, याकडे कसं बघताय? आता टीका करणारे कोण आहेत? ज्यांना पूर्वीचा राजकीय वारसा आहे, ज्यांच्याकडं सहकार कारखाना सूतगिरण्या आहेत, शिक्षण संस्था आहेत, अशापैकीच असतील. जनसामान्य माणूस कोणी म्हणणार नाही, कारण हे जनसामान्यांच्या बांधापर्यंत पोचणारं, गोरगरिबांच्या आशा पल्लवित करणारं, सर्वसामान्यांना या ठिकाणी न्याय मिळवून देणारं नेतृत्व जर संघर्षातनं उभं राहिलेले नेतृत्व आहेत. त्यामुळं त्यांच्याकडं ना कोणता राजकीय वारसा आहे, ना कोणतं सहकाराचं जाळ आहे, ना कोणती मोठी संस्था आहे. त्यांच्याकडे एकच जाळ आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं जाळं. त्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्ते जीवाला जीव लावणारे आहेत, त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस करणार आहेत. टीकाकारांकडे लक्ष देण्यापेक्षा यांच्याकडे असणारी जी क्षमता आहे, धमक आहे, याच्याकडेही आपण टीकाकारांनी पाहावं असंही त्यांना आपल्या माध्यमातून माझं नम्र आव्हान आहे. घराणेशाहीवर टीका करणारे सर्व काही घरातच आणून पाहतायत का? परंतु आता ज्या वेळेस लढत जर मोठी असेल, मोठ्या तालमीतला पैलवान असेल तर साध्या ग्रामीण भागातल्या तालमीतला पैलवान त्याच्याशी कसा खेळणार? तर म्हणून मोठी तालीम आहे स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे ही काय एखाद्या दुसऱ्या तालुक्यापुरती मर्यादित निवडणूक नाही, तर दोन जिल्ह्यातली मोठी स्थानिक आणि त्यातल्या त्यात नगरपंचायत, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका अशा लोकांचं मतदान आहे. म्हणजे या ठिकाणी ही मोठी लढत असल्यामुळं तेवढ्याच ताकदीनं आणि क्षमतेनं लढणारं पैलवान असले तर आपल्याला विजयाची हमी देता येते. त्यापैकीच ब्रह्मानंद शेठजी पडळकर आहेत. आणि आपण सुद्धा एक सर्वसामान्य घराण्यातून आलेलं आणि विशेषतः आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कधीच कोणाला संधी मिळाली नाही. पाठीमागचा जर इतिहास काढला तर मग मी म्हटल्याप्रमाणे कोणाला तरी राजकीय वारसा तर आहे, कोणाच्या घरात कायम आमदार मंत्री खासदार आहेत, कोणाचे मोठ्या सहकार चळवळीतले मोठे उद्योग आहेत. परंतु हे जनसामान्य एखाद्या वाडीतलं जर नेतृत्व पुढे येत असेल आणि कर्तृत्वानं पुढे येत असेल तर संधी द्यायला हरकत काय? एकदा संधी देऊन पाहावी पक्षानं. नक्कीच या संधीचं सोनं या माध्यमातून केल्याशिवाय ते राहणार नाहीत याचा ठाम विश्वास आम्हा सर्वांना आहे.
अजून एक तालुक्यातलं नाव समोर येते तानाजीराव पाटलांचं. समजा भाजप आणि सेनेच्या युतीतनं त्यांना उमेदवार दिली तर भाजपची भूमिका काय राहील? आता ह्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं शासन आहे. भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेबांची शिवसेना, सुनेत्राताईंची राष्ट्रवादी. आता या महायुतीतून या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची मतदार संख्या जास्त आहे. त्यामुळं नैसर्गिक आणि स्वाभाविकदृष्ट्या हा भारतीय जनता पार्टीला मतदारसंघ सुटावा यासाठी सुद्धा आम्ही वरिष्ठांकडे ठामपणे मागणी करणार आहोत. आणि भारतीय जनता पार्टीला ही संधी मिळाली तर नक्कीच ब्रह्मानंद शेठ एक प्रभावी उमेदवार ठरू शकतात अनेक इच्छुकांपैकी. आणि नक्कीच पक्षानं संधी दिली तर सोनं होईल.